आज एका माणसाने अख्खी ट्रेन थांबवली होती. तर कसे माझ्या लाडक्या भावानं स्वागत आहे तुमच्या माझ्या एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आर्यनला जायचं होतं कॉलेजला आणि मला जायचं होतं नानीकडे, त्यामुळे निघून उरकून निघालो होतो. अरे कहना क्या चाहते हो? चॉकलेट बाब सारखा आलताच आपल्याला घ्यायला, त्यामुळे निघालो होतो कॉलेजकडे. त्यांनी सोडलं मला अर्ध्या रस्त्यापर्यंत, तिथून धरली रिक्षा. मग इथला वडापावला क्वालिटी लागतो. मग गेल्या गेल्या एक एक वडापाव खाल्ला. उन्हातानाचं मी काय फिरत नाही, पण काय घरच्यांच्या शब्दांच्या पुढे नाही. नानीकून काहीतरी घ्यायचं होतं मला पार्सल, ते घेतलं, निघालो. मग परत आमच्या आर्यनला कपडे धुवायचा लयच काटा आहे. मग इथूनच पूर्ण बॅग भरून येतोय भाऊ. बॅग ही भरल्या निघालो स्टेशनला. फ्री मध्ये लय मागत पडतं, त्यामुळे पहिले तिकीट काढलं आम्ही. खत्म, बाय बाय, टाटा. मला सोडायला आलेला आहे, लय रडगाणं करत होता, पण आम्ही त्याला बळजबरीने आणलाय. झेडपीची शाळा लय बेकार बाई. ट्रिपच्या नावाखाली रेल्वेत फिरायला आणलं वाटतं यांना. त्यात या बारक्यांची मॉकर पडी, मॉकर धुतला याला. 50 मीटर अंतरावर स्टेशन होतं आणि यांनी क्रॉसिंग साठी 1 तास थांबली रेल्वे. दिली रेल्वे तशी सोडून निघालो तिथून. आमचा टकलो डॉन आम्हाला आलता घ्यायला. बघा कसा हसतोय. मग घरी आलो का नाही आलो, पप्पा म्हणले जा चिकन घेऊन ये. आज तर मॉकर डोकं गरम झालं, त्यात चिकनवाला लवकर चिकन देत नव्हता. ऋषी भाऊचा व्हिडिओ काढतच होतं की ऋषी भाऊ आपल्या पोझिशन मध्येच होती, यो हानी सिंग करत होती.